नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, लवकरच DA आणि 3 महिन्यांची थकबाकी मिळणार। चला पाहूया याविषयी सविस्तर अपडेट। त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका। अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर येत असून एप्रिल महिना कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी आता विशेष ठरणार आहे। बऱ्याच प्रतीक्षेनंतर आता सरकार महागाई भत्ता वाढवण्याबाबत निर्णय घेऊ शकते। याला मंजुरी मिळाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगारात थेट वाढ होईल आणि त्याचबरोबर 3 महिन्यांची थकबाकीही मिळण्याची शक्यता आहे। जानेवारी ते जून 2026 या कालावधीसाठी या 2 ते 3% वाढ होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे। असे झाल्यास DA 60% किंवा 61% पर्यंत वाढू शकतो। आता असे मानले जात आहे की जर एप्रिलमध्ये निर्णय घेतला गेला तर कर्मचाऱ्यांना त्याच महिन्यापासून वाढीव महागाई भत्ता मिळण्यास सुरुवात होईल। या निर्णयाचा अंदाजे 50 लाख कर्मचारी आणि 65 लाख निवृत्ती वेतनधारकांना फायदा होणार आहे। महागाईच्या या काळात महागाई भत्त्यातील ही वाढ कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा दिलासा ठरू शकते, ज्यामुळे त्यांच्या मासिक वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे। कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना जानेवारी, फरवरी आणि मार्च या 3 महिन्यांची थकबाकी देखील मिळणार आहे। ही रक्कम एप्रिलच्या पगारासोबत किंवा निवृत्ती वेतनासोबत दिली जाऊ शकते। एप्रिलचा पगार कर्मचाऱ्यांसाठी एक बोनस ठरू शकतो। आता सर्वांचे लक्ष सरकारच्या अधिकृत घोषणेकडे लागलेले आहे, जी आता कधीही येऊ शकते।